सरकारनं कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदलले। शुद्ध साखर आता 2 महिन्यांच्या आत विकावी लागणार। कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे सरकार कांदा एक्सप्रेस सुरू करणार। राखीव साठ्यातील कांदा बाजारात उपलब्ध करून देणार। नाशिकमधून देशातील प्रमुख शहरांमध्ये कांदा पाठवला जाणार। सामाजिक न्याय विभागाचा 344 कोटींचा निधी पुन्हा लाडकी बहीण योजनेकडे वळवला। जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाला निधी। मंत्रालय आणि इतर विभागातील 314 अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाची करडी नजर। अनेक वर्षांपासून एकाच विभागात मलईदार पदावर कार्यरत असणाऱ्यांवर कारवाई होणार। एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी राज ठाकरेंना भेटणार। तर सरकारकडून 86,000 कोटी रुपयांची थकबाकी मिळत नसल्यानं कंत्राटदारही राज ठाकरेंची भेट घेणार। महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा। सूत्रांची माहिती। रखडलेली महामंडळ जिल्हा नियोजन निधीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। निधीवरून मतभेद असतील तिथे आयुक्तांमार्फत तोडगा काढणार। आंदोलनाचा फेरविचार करण्याचं जरांगेंना आवाहन। 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र द्या। जरांगेंचं 28 तारखेपर्यंतचं अल्टिमेटम। चर्चेचा तपशील सरकारी शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांना सादर। पश्चिम महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न मिटला। कोयना धरणानं आता 100 टीएमसीचा टप्पा गाठला। सातारा सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या दृष्टीनेही मोठा दिलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.